म्हणून ब्रह्मदेव, शंकर आणि विष्णू तीन देवांच्या साक्षीने सीता माता इथे अग्नीमध्ये गुप्त झाली। रामाने इथून मायावी स्वरूप काढलं, ते ठेवलं पंचवटी सीता गुफेत। रावण घेऊन गेला ती मायावी सीता, मूळ स्वरूप अग्नीमध्ये। प्रभू श्रीरामाच्या पावलांनी पुण्य झालेली महाराष्ट्रातील देवभूमी म्हणजे नाशिक। नमस्कार, मी स्नेह प्रवास या आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता यांनी आपल्या वनवासातील काही काळ नाशिक मधील पंचवटी व तपोवन परिसरात घालवला। याच परिसरातील रामायणाशी संबंधित असलेल्या काही पवित्र स्थानांचे दर्शन तुम्हाला या व्हिडिओ मार्फत घडणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा। पंचवटी परिसरातील मुख्य देवस्थान म्हणजे काळाराम मंदिर। काही शतकांपूर्वी काळाराम मंदिराच्या जागेवर नागपंथीय साधू राहत होते। त्यांना गोदावरी नदीच्या पात्रात राम, लक्ष्मण, सीता यांच्या काळ्या पाषाणातील मूर्त्या सापडल्या। त्यानंतर त्यांनी या ठिकाणी लाकडी मंदिर बांधून मूर्त्यांची स्थापना केली। या मूर्त्या काळ्या पाषाणातील होत्या, त्यामुळे काळाराम मंदिर हे नाव मंदिरास पडले। इतिहास तज्ञांच्या मते या मूर्त्या 10व्या शतकाच्या देखील पूर्वीच्या असाव्यात। पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार 1778 ते 1790 या 12 वर्षांच्या काळामध्ये सुमारे 2000 कारागिरांच्या मदतीने सुंदर व मजबूत असे नागर वास्तुशैलीतील काळ्या दगडाचे काळाराम मंदिर बांधले। प्रभू श्रीरामांनी वनवासातील 13व्या वर्षी तपोवन परिसरातील या पर्णकुटीमध्ये वास्तव्य केले होते। या पर्णकुटीमध्ये गाभाऱ्यात श्री राम, लक्ष्मण, सीता यांच्या पांढऱ्या दगडाच्या मूर्त्यांचे दर्शन घडते। गाभाऱ्याबाहेर देवीच्या मूर्त्या आहेत। हनुमानाची लहानशी मूर्ती देखील या ठिकाणी आहे। अगस्त्य महामुनींचा आश्रम देखील याच पर्णकुटीमध्ये आहे। पर्णकुटीच्या अगदी समोरच गोदावरी व कपिला नदी संगमस्थान आहे। या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे सीतेची न्हाणी व अग्निकुंड या ठिकाणी आहे। तसेच लक्ष्मणाने शूर्पणखाचे नाक देखील याच परिसरात कापले होते। नाकाला संस्कृत मध्ये नासिका म्हणतात, त्यावरूनच नाशिक हे नाव या शहरास पडले। ब्रह्मतीर्थ, शिवतीर्थ, विष्णुतीर्थ अशी विविध तीर्थे या ठिकाणी आहेत। या जागेचे महात्म्य आपण इथल्या गुरुजींकडून ऐकूयात। हे आहे रामचंद्रजी सीता माता दर्शन। ब्रह्मतीर्थ, शिवतीर्थ, विष्णुतीर्थ, मुक्तीतीर्थ, अग्नितीर्थ, सीतातीर्थ। सीता माता अंघोळीच्या जाग्याला सीतेची नाणी सौभाग्य तीर्थ म्हणतात। समोर आहे कपिल मुनी। कपिल मुनी तप करून नदी आली कपिला। नाशिकहून गोदावरी, 2 नद्यांचा कोपऱ्यावर संगम। इथला कथाभाग रामायणात येतो। ज्यावेळेला रामचंद्र भगवान वनवासात आले त्यावेळेला त्यांनी सीता मातेला आज्ञा केली, आपलं मूळ स्वरूप अग्नीमध्ये गुप्त ठेवा। म्हणून ब्रह्मदेव, शंकर आणि विष्णू तीन देवांच्या साक्षीने सीता माता इथे अग्नीमध्ये गुप्त झाली। रामाने इथून मायावी स्वरूप काढलं, ते ठेवलं पंचवटी सीता गुफेत। रावण घेऊन गेला ती मायावी सीता, मूळ स्वरूप अग्नीमध्ये। शूर्पणखा, लक्ष्मणाने नाक कान कापलं, ती मूळ जागा। इथे नाक कापून गोदावरीच्या पलीकडे टाकलं। नाकाला संस्कृत मध्ये नासिका म्हणतात, म्हणून ते नाशिक झालं। पावसाळ्यात इथलं दर्शन बंद होतं, म्हणून वरती पुतळा। आले आहात, सगळ्यांनी देवाला हात जोडायचे। पंचवटी परिसरातील मुख्य आकर्षण म्हणजे रामकुंड। श्रीराम व लक्ष्मण वनवासातील काळात गोदावरीच्या याच कुंडात स्नान करायचे, त्यामुळे या कुंडास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। रामकुंड परिसरात भगवान शंकर, श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांची अनेक मंदिरे आहेत। कपालेश्वर महादेव हे प्राचीन मंदिर रामकुंडाच्या अगदी समोरच आहे। रामकुंडाच्या समोर असलेले नारोशंकर मंदिर विशेष लक्ष वेधून घेते। रामकुंड परिसरात गोराराम मंदिर आहे। इथल्या राम, लक्ष्मण, सीतेच्या मूर्त्या पांढऱ्या दगडाच्या आहेत, त्यामुळे गोराराम मंदिर असे या मंदिराचे नाव आहे। रामकुंडावर अतिशय सुंदर भल्या मोठ्या दुतोंड्या मारुतीचे दर्शन आपल्याला घडते।
काशी, ऋषिकेश, हरिद्वार इथे जशी गंगा आरती केली जाते तशी दररोज संध्याकाळी 7 वाजता रामकुंडावर गोदावरी आरती केली जाते. उत्तरेकडे गंगा नदीला जितके महत्व आहे तितकेच आपल्याकडे गोदावरी नदीला आहे. या रामकुंडामध्ये गोदावरी नदीचेच पाणी आहे. 12 वर्षांतून एकदा होणारा कुंभमेळा नाशिकमध्ये कुशावर्त कुंड व रामकुंड इथे भरतो. त्यावेळी शैव संप्रदायाचे साधू त्र्यंबकेश्वर मंदिराजवळील कुशावर्त कुंडात शाही स्नान करतात, तर वैष्णव संप्रदायाचे साधू पंचवटीतील रामकुंडात शाही स्नान करतात. हर हर गोदा हर हर गंगे, गोदावरी भगवते विरागी पुण्य सरिते, गोदावरी भगवते विरागी पुण्य सरिते, मोक्षदायिनी माते स्वीकारी पूजेसी. जे अनादि निश्चळ सकल गंधा माझी निर्मळ, ते अवनीतत्व सोज्वळ वाहतसे तुझसी. आता भावे अर्पिले युक्त चंदन परिमळे, कमलिनी बकुल चंपक कमलिनी बिल्व तुलसी मालिनी, पर्ण कुसुमा जमवुनी घातले पायी आता, सौरभी साकारले तत्व आकाशातले, पुष्प म्हणूनी वाहिले तुझ्याच ठाई. हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे. गोदावरी नमोस्तुते, गोदावरी नमोस्तुते. जय देवी सुरसरिते गोदावरी माता, केली शब्दे गावी तव गौरवनाथा. जय देवी सुरसरिते गोदावरी माता, केली शब्दे गावी आरती तव झाली. गोदावरीची आरती अनुभवून मन अतिशय प्रसन्न झाले. रामकुंड परिसरात शेवपुरी, पाणीपुरी, आईस्क्रीम असे खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल्स आहेत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिक मध्येच आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी नाशिक मध्ये याल तेव्हा रामायणाशी संबंधित असलेल्या या पंचवटी व तपोवन परिसराला देखील अवश्य भेट द्या. त्र्यंबकेश्वर बस स्टॉप वरून नाशिक CBS ला जाण्यासाठी अनेक बसेस उपलब्ध असतात. 35 ते 40 रुपये बस तिकीट असते. CBS ला उतरून ऑटोने तुम्ही पंचवटीला पोहोचू शकता. CBS वरून पंचवटीसाठी ऑटोने पर पर्सन 15 ते 20 रुपये भाडे घेतात. त्र्यंबकेश्वर वरून डायरेक्ट टॅक्सीने पंचवटीला जायचे असल्यास 100 रुपये पर पर्सन भाडे घेतात. पंचवटी रामकुंड परिसरात भक्तांना राहण्यासाठी काही विशेष अशी सोय नाहीये. त्यामुळे नाशिक दर्शनाला याल तेव्हा त्र्यंबकेश्वर मंदिराजवळील श्री गजानन महाराज भक्त निवासामध्येच राहा. श्री गजानन महाराज भक्त निवासाचा संपूर्ण व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड केलाय. जर तुम्ही अजून तो व्हिडिओ बघितला नसेल तर जरूर बघून घ्या. व्हिडिओ बद्दल काही क्वेरीज असतील तर कमेंट करून नक्की विचारा. तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून जरूर कळवा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.